नमस्कार मंडळी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधान राखण्याचं, संविधानाला उभारी देण्याचं काम केलेलं आहे. पण त्यामुळे संविधानवादी फडणवीस यांचा जय जयकार करतील का, त्यांचा गौरव करतील का, तर ती शक्यता नाहीच आहे. कारण या संविधानवाद्यांना असं वाटतं की तेच केवळ संविधान जागवण्यासाठी, संविधान भक्कम ठेवण्यासाठी उभे आहेत. इतर कोणीही तसं करू शकत नाही. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी संविधान वाचवण्याचं, संविधान जागवण्याचं, संविधानाला उभारी देण्याचं काम केलं असलं तरी देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने बोलायलाही कोणी पुढे येत नाही. मंडळी, तुम्हाला माहिती आहे की 2005 मध्ये महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांना 5% आरक्षण देण्यात आलं होतं. त्याचा अध्यादेश काढला होता आणि ते आरक्षण नंतर सातत्याने सुरू होतं. खरं म्हणजे संविधानात धर्माद्वारे किंवा धर्माधिष्ठित असं आरक्षण देण्याचं प्रयोजन नाहीये. किंबहुना धर्माधिष्ठित आरक्षण हे संविधानाच्या विरोधात आहे असे निकाल वारंवार हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत अनेकांनी दिलेले आहेत. आणि त्यामुळे महाराष्ट्रात लागू झालेलं ते 5% मुस्लिम आरक्षण हे संविधान विरोधी आरक्षण होतं. त्यामुळे संविधान नष्ट होण्याची भीती होती. इतकंच नाही मित्रांनो, तर ते आरक्षण लागू करणारे हे संविधान विरोधी होते. मात्र त्यांना संविधान विरोधी कोणीही म्हटलं नाही. मागच्या अनेक वर्षांमध्ये आपण कधीतरी ऐकलं का की अशा प्रकारे आरक्षण लागू, संविधान विरोधी आरक्षण लागू करणाऱ्यांना संविधान विरोधी म्हटलं गेलं? त्यांच्या विरोधात संविधानवाद्याने मोर्चे काढले, आंदोलनं केली? नाही. कुठेही आपल्याला ते दिसलं नाही, आपण बघितलं नाही. इतकंच कशाला मित्रांनो, तर मीडियानेही कधीही सांगितलं नाही की महाराष्ट्रात मुस्लिमांना 5% आरक्षण आहे. ज्या वेळेस हे आरक्षण रद्द करण्याचा अध्यादेश देवेंद्र फडणवीस यांनी काढला, त्यावेळेस जवळजवळ महाराष्ट्रातील 80% लोकांना हे उमजलं, कळलं की हो, अशा प्रकारे महाराष्ट्रात मुस्लिमांसाठी 5% आरक्षण लागू होतं. तोपर्यंत अनेकांना त्याची कल्पनाही नव्हती. आणि त्या आरक्षणाचा फायदा राज्यातले मुस्लिम घेत होते. हो मित्रांनो, 5% का होईना, पण त्या आरक्षणाचा फायदा घेतला जात होता. आता हे जे संविधान विरोधी काम केलं होतं ते कोणी केलं होतं? तर आज ज्यांचा नेता हातात संविधान घेऊन फिरत असतो आणि वारंवार सांगत असतो की मी म्हणजेच संविधान वाचवणारा, मी म्हणजेच हा देश वाचवणारा तो नेता, जो हा नेता ज्यांचा आहे तो पक्ष म्हणजे अर्थातच काँग्रेस. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती, त्यावेळेस हे सगळं आरक्षण लागू झालेलं होतं. आता हे आरक्षण देवाभाऊंनी काढून टाकलं. त्यामुळे देवाभाऊंनी निश्चितच संविधानाच्या बाजूने किंवा संविधान वाचवण्याचं काम केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि तिथे बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माधिष्ठित आरक्षण लागू होणार नाही असंही सांगितलेलं होतं. आता ते बाबासाहेबांचं जे आदेश आणि प्रत्यक्ष संविधान हे जर बघितलं तर धर्माधिष्ठित आरक्षणाला कुठेही संविधानात वाव नव्हता. पण मागच्या दाराने हे आरक्षण लागू होतं. आणि मिलीभगत कशी असते बघा मित्रांनो, हे जर भाजपने केलं असतं तर सातत्याने त्याच्या बातम्या चालवल्या गेल्या असत्या, त्याच्यावरून मोठा गजब झाला असता, डिबेट झाले असते, मोठमोठे विद्वान येऊन तिथे बोलले असते. पण हे काँग्रेसने केलं. आणि मीडिया आणि त्यांची मिलीभगत असणाऱ्या इतर गोष्टी किंवा इतर त्यांचे नेक्सस म्हणू आपण, हे सगळे गप्प होते.
आणि त्यामुळे जवळजवळ 20 वर्ष राज्यातल्या जनतेला, सर्वसामान्य जनतेला म्हणतोय, आम्ही पत्रकार आहोत, आम्हाला माहित होतं, पण सर्वसामान्य जनतेला याची कुणगाटही नव्हती की हो, राज्यात मुस्लिमांसाठी 5% आरक्षण सुरू आहे. आणि हे असं मागच्या दाराने होतं. संविधान उद्ध्वस्त करण्याचा हा मोठा डाव होता आणि तो डाव देवाभाऊंनी उद्ध्वस्त केला, उधळून लावला. ते 5% मुस्लिमांसाठी असलेलं आरक्षण हे देवाभाऊंनी रद्द केलं आणि त्यामुळे आज समस्त संविधानवाद्यांना मी आवाहन करतो, याओ या, सगळे या आणि देवाभाऊंचा किमान सत्कार तरी करा. तुम्ही संविधान वाचवण्याचं काम केलं म्हणून हा तुमचा आम्ही सत्कार करतो असं तरी म्हणा. पण ही मंडळी ढोंगी आहेत. ही मंडळी ते करणार नाहीत. ते फक्त आणि फक्त भाजप कुठे आहे, त्याला कसं टार्गेट करता येईल हेच शोधत बसणार. आणि त्यामुळे मित्रांनो, सगळ्यात जास्त धोका या देशाला आणि संविधानाला कोणापासून आहे, तर तो या अशा मंडळींपासून आहे. आणि या मंडळींचा हा गनिमी कावा आपण ओळखला पाहिजे. देवाभाऊंनी तो कधीच ओळखला आणि त्यानुसार देवाभाऊंनी कृती केली आणि या डोंगी लोकांच्या हातून संविधान वाचवलं, मुस्लिमांसाठी असलेलं 5% आरक्षण रद्द केलं. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.